श्रीकृष्ण बालमित्रांनो, आपण आतापर्यंत 76 गोष्टी बघितल्या आणि आजची आपली गोष्ट आहे 77वी. गोष्टीचं नाव आहे शाल्याची मुक्ती. शाल्य हा तुम्हाला माहिती आहे ना कोण होता? हा कंसाचा जरासंधाचा मित्र होता आणि त्याला खूप वाईट वाटलं जरासंधाचा वध झाल्यामुळे. म्हणून तो कृष्णावर आक्रमण करून आला आणि त्याच्याजवळ त्यांनी शिवशंकराची उपासना करून एक दैवी विमान मिळवलं होतं. आणि ते विमान असं होतं अद्भुत की ते जमिनीवर पण चालायचं, आकाशात पण जायचं, सगळीकडे ते फिरत होतं. आणि अशा विमानात बसून तो सारखा द्वारकेला त्रास देऊ लागला. श्रीकृष्णाचे प्रत्युत्तर दिले, मूढ शाल्या, तू मूर्खपणाच्या गोष्टी करतोस. मृत्यूचा क्षण अगोदरच तुझ्या शिरावर येऊन ठेपला आहे, याची तुला जाणीव नाही. खरे वीर व्यर्थ वल्गना करीत नसतात, ते आपला पराक्रम उदांत कृतीच्या व्यावहारिक प्रदर्शनातून प्रमाणित करतात. असे म्हणून कृष्णाने क्रोधाने शाल्याच्या जत्रूवर जबरदस्त गदाप्रहार केला. तो प्रहार इतका तीव्र होता की त्याच्या शिरात आतल्या आत रक्तस्राव सुरू झाला आणि तो थरथर कापू लागला. जणू काही तीव्र थंडीमुळे तो गतप्राण होऊन कोसळणार आहे. तथापि श्रीकृष्ण दुसरा प्रहार करणार त्यापूर्वीच तो योग्य सिद्धीने अदृश्य झाला. म्हणजे त्याला अदृश्य होण्याची कला होती. काही क्षणातच एक अनोळखी चमत्कारिक मनुष्य श्रीकृष्ण पुढे आला आणि तो मोठ्याने रडू लागला आणि कृष्णाच्या चरणी प्रणाम करून त्याला म्हणाला, तुम्ही वसुदेवाचे अतिशय प्रिय पुत्र आहात. देवकी मातेने मला येथे पाठवले आहे. दुर्दैवी बातमी आहे की तुमच्या वडिलांना माणसाकडून दुःखी बातमी मनुष्याने अतिशय दुःखी माणसाकडून अशी दुःखद बातमी ऐकली की तेव्हा प्रथमतः ते एखाद्या सामान्य मनुष्याप्रमाणे, कारण त्यांना काय सांगितलं की वसुदेवाला कोणीतरी जबरदस्तीने कैद केला आहे. आणि मग शाल्याने श्रीकृष्णावर संबोधून म्हटले की धूर्त कृष्णा, पहा हा तुझा पिता. आणि तो कोण होता? मायावी होता. मायावी शाल्याने असे बोलून तात्काळ तोतया वसुदेवाचे शिर धडावेगळे केले. तोतया वसुदेवाचा मृतदेह तो निशंकपणे घेऊन गेला आणि विमानात चढला. पण तो तिथे विमानात मृतदेह नव्हता, फक्त हे होतं, म्हणजे मयासुराकडून प्राप्त केली होती शाल्याने मायावी विद्या. आणि विमान रूढ झाला होता आणि ते विमान आता आकाशात गिरट्या घालीत होते. आता श्रीकृष्णाने शाल्याला ठार करण्याचा विचार केला. आणि मग शाल्याने विचार केला की त्याच्या मायेने श्रीकृष्ण मोहित झाले आहेत. आता त्याचा उत्साह वाढला आणि अधिक जोर लावून बाणांचा प्रचुर प्रशाव करीत त्याने भगवंतावर हल्ला चढविला. परंतु शाल्याचा उत्साह हा अग्नीत चाल करून जाणाऱ्या कीटकाच्या समूहाशी तुलना करण्यासारखाच होता. श्रीकृष्णाने आपल्या दुर्दम्य शक्तीने सोडलेल्या बाणाने शाल्य जखमी झाला. त्याच्या धनुष्याचे चिलखताचे तसेच राजमुकुट रत्नजडित राजमुकुटाचे तुकडे तुकडे झाले, सर्वत्र विखुरले. श्रीकृष्णाच्या गदेच्या प्रलयकारी फटक्याने शाल्याच्या विमानाचे देखील तुकडे तुकडे झाले आणि ते समुद्रात कोसळले. शाल्य खूपच दक्ष होता. विमानाबरोबर समुद्रात पडण्याऐवजी त्याने जमिनीवर उडी घेतली. तो पुन्हा श्रीकृष्णावर चालून आला. जेव्हा आपल्या गदेने श्रीकृष्णावर हल्ला करण्यासाठी तो वेगाने सरसावला, तेव्हा श्रीकृष्णाने गदेसहित त्याचा हात धडा वेगळा केला. अखेर त्याला ठार करण्याचा विचार करून श्रीकृष्णाने भौतिक प्रलयाच्या वेळी तेजस्वी सूर्याप्रमाणे तडपणारे आपले अद्भुत सुदर्शन चक्र उचलले. श्रीकृष्ण जेव्हा चक्र घेऊन शाल्याला मारण्यास सिद्ध झाला, तेव्हा त्याची शोभा पर्वतावर उदित होणाऱ्या अरुण वर्ण सूर्याप्रमाणे झाली होती. त्यांनी सोडलेल्या सुदर्शन चक्राने शाल्याचे शिर क्षणात धडावेगळे झाले, भूमीवर पडले. ज्याप्रमाणे इंद्राने वक्त्रासुराचा वध केला होता त्याप्रमाणे शाल्यही मारला गेला. शाल्य ठार झाल्यानंतर त्याचे सर्व सैनिक व अनुचर शोक करू लागले. देवता स्वर्गीय ग्रहावरून श्रीकृष्णावर पुष्पवृष्टी करू लागले. त्यांनी ढोल शिंगे यांचा गजर करून श्रीकृष्णाचा विजय घोषित केला. त्या क्षणी शिशुपाळाचे दंतवक्रादी मित्र त्याच्या मृत्यूचा सूड घेण्याच्या इच्छेने श्रीकृष्णाबरोबर लढण्याकरिता
समोर आले त्यावेळी दंतवक्राचा कोप क्रोध शिंगेला पोचला होता. अशा रीतीने कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान ग्रंथातील शाल्याची मुक्ती नामक अध्यायावरील गीत भक्ती वेदांत भाष्य संपन्न झाले. बघा कृष्णाला किती शत्रू होते. एकाला मारलं का दुसरा, दुसऱ्याला मारला का तिसरा, म्हणजे सतत आयुष्यभर त्यांना संघर्षच करावा लागला. किती अवघड होतं त्यांचं जीवन. अशा या श्रीकृष्णाच्या आपण छान छान गोष्टी ऐकू आणि पुढच्या गोष्टीत ते काय सांगतात, कुठल्या शत्रूला मारतात ते आपण बघू. जय श्रीकृष्ण बालमित्रांनो.